रामराम मंडळी, शुभ संध्याकाळ. तुम्हाला माहिती आहे मी आज आहे कडेपठार, पुणे जिल्हा आणि तालुका पुरंदर. इथे ना पांडेश्वर एक गाव आहे. त्या गावामध्ये ना एक पांडवकालीन म्हणजे पांडवांनी बांधलेलं एक मंदिर आहे आणि एक झाड आहे वडाचं आहे. हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. एक्साइटमेंट आहे की मी आतमध्ये जाऊन काय काय पाहणार आहे, कारण मी आत्ता जस्ट इकडून आलेले आहे. आणि हे आहे, इकडून आम्ही आलेलो आहोत आणि तुम्हाला मी टेम्पल दाखवते. हे ते वडाचं झाड आहे. हे जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीचं आहे. बापरे, किती भव्य वाटतंय हे झाड. आजूबाजूला हे सगळं असं खूप कमी जागा आहेत की पांडवांनी बांधलेल्या वस्तू आहेत. त्यापैकी हे एक शंकराचं मंदिर, ओम नमः शिवाय. हे बघा, हे ते झाड, ह्याला पूर्ण कट्टा बनवलेला आहे. हेच ते पांडेश्वर मंदिर. हे एक शिव मंदिर आहे, नक्षीकाम केलेलं. किती छान ना. आणि हे आहे नंदीचं मंदिर. तुम्हाला माहिती आहे, नंदीच्या समोरच ना शंकराची पिंड असते. आपण कोणत्याही मंदिरमध्ये गेलो ना तर नंदीच्या जो चेहरा असतो ना त्याच्यासमोर शंकराची पिंड असते. मग इथे पण नंदीच्या समोर इथे शिवलिंग आहे, खूप मोठं, खूप भव्य. आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं, पण फोटो अलाव नाही करत, त्यामुळे फोटो नाही काढले. आणि ह्या टेम्पलचे ना नक्षीकाम खूप बारीक, वेगवेगळे नृत्तिका, देव, एकदम छोटे छोटे डिझाईन काढलेले आहेत. आणि पूर्ण हे दगडाचं आहे. म्हणजे मी तर ऐकलंय हे सगळं बांधकाम आहे ना तिथे गाववाल्यांकडून, की हे सगळं पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे. आणि मग मी नंदीचं दर्शन घेतलं, खूप प्रसन्न वाटलं. कारण तिथे ना ते दगडाचं बांधकाम असल्यामुळे ना एवढं थंड वाटत होतं ना. आणि तसा पण परिसर मोकळा होता, तर खूप थंड हवा येत होती. आणि नंदी बोललं की माझं एक वैशिष्ट्य आहे, माझं जे पण आहे मनातलं किंवा माझ्या काही इच्छा असतील तर मी त्यांच्या कानामध्ये बोलून ना मी माझी इच्छा सांगत असते. खूप छान वाटतं, ॲटलिस्ट पॉझिटिव्ह वाटतं. आम्ही ना संध्याकाळचं गेलो होतो, त्यामुळे तिकडे खूप हवा होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं. या सगळ्या दगडाच्या कामावर ना वेगवेगळ्या नर्तिका आणि देवांचे असे मूर्त्या होत्या. आता काही मूर्त्या डॅमेज झालेल्या आहेत, पण बघायला एवढं बारीक नक्षीकाम होतं ना, ते एवढं सुंदर वाटत होतं. आणि तुम्हाला माहीत आहे, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे. हे बाहेरचे पूर्ण कमान हे एका रात्रीमध्ये कसं झालं असेल? 6 महिन्याची एक रात्र होती का? पॉसिबलच नाही. नंदीचे मंदिर होतं ना त्याच्या बॅक साईडला हे शिड्या आहेत वर जाण्यासाठी. आणि हे कमान आहे ना, ह्याच्यामध्ये शिड्या आहेत. किती शांत वाटतंय, चांद पूर्ण वाटतंय. ही आमची अत्तू अडकली आहे. अत्तू बघ, चुकून पाय सरकला ना सांडशील. हा आहे पायऱ्यांवरून वरती आल्यानंतर कळस, मंदिराचा कळस. इथे खाली शिव मंदिरची मोठी पिंड आहे आणि त्या कळसाला कलर दिला होता. या साईडला मोठं लिंबाचं झाड आणि एक वडाचं झाड आहे, जे 150 ते 200 वर्षापूर्वीचं आहे. आणि ही आहे नदी, करा नदी. ही करा नदी बरोबर मंदिराच्या बाजूने वाहते आणि नेहमी पाणी असतं या नदीला. हे आहे लिंबाचं झाड, कडू लिंबाचं झाड. याची पाने खूप कडू असतात. तुम्हाला माहिती आहे, ह्या लिंबाला पण ना आंब्यासारखा मोहर येतो. आणि
त्याला ना लिंबूळ्यासारखं असं कडू फळ येतं. तुम्हाला दाखवते हायलाईट करून. हे या प्रकारे अत्तू खाली चालली आहे. मी उतरायचा प्रयत्न केला. इथल्या पायऱ्या पण ना उबड उबड होत्या. म्हणजे उतरणं आणि काय पकडता पण येत नव्हतं. मग मी पुन्हा वरती येऊन बॅक साईड करून उतरले. अत्तू घसरगुंडी. मस्त कसरत झाली. खाली उतरेपर्यंत एकदम घामाघूम होऊन गेले. चला मंडळी, आता घरी जायचा टाईम झाला. पण खरं सांगू, इथे येऊन एवढं छान वाटलं ना. म्हणजे असं वाटतच नाही की पांडवांनी एका रात्रीमध्ये एवढं भव्य, एवढं मोठं मंदिर बांधलं असेल. आणि बाजूला एवढं सुंदर कऱ्हा नदी वाहते. किती प्रसन्न वाटतं नुसतं विचार करूनही. तर मला सांगा, तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या. बाय. शुभरात्री. बाय बाय.